नमस्कार मित्रांनो, आपल्या हेल्थ मंत्रा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एका पारंपरिक आणि औषधी गुणांनी भरलेल्या भाजीबद्दल. पाथरीची भाजी. अनेक ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. आयुर्वेदात तिचा वापर मूत्रसंस्थेशी संबंधित काही तक्रारींमध्ये केला जातो. चला तर मग जाणून घेऊया तिचे महत्त्वाचे फायदे. 1. किडनी स्टोनसाठी उपयुक्त. पाथरीची भाजी पारंपरिक पद्धतीने मूत्रपिंडातील खडे, किडनी स्टोन होण्याचा धोका कमी करण्यासाठी वापरली जाते. ती लघवीचे प्रमाण वाढवण्यास मदत करू शकते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक क्षार बाहेर टाकण्यास सहाय्य होऊ शकते. मात्र मोठा स्टोन असल्यास किंवा तीव्र वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 2. लघवीच्या तक्रारी कमी करण्यास मदत. ज्यांना लघवी करताना जळजळ, कमी प्रमाणात लघवी होणे किंवा वारंवार संसर्ग होण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी ही भाजी पारंपरिक आहाराचा भाग म्हणून वापरली जाते. ती शरीराला थंडावा देण्यास मदत, आरोग्याचं वरदान. 3. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत. या भाजीमध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते. त्यामुळे शरीर अधिक ताजेतवाने वाटू शकते. 4. पचनासाठी फायदेशीर. पाथरीची भाजी हलकी असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होऊ शकते. बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि पोट साफ राहण्यास काही लोकांना फायदा जाणवतो. 5. पोषक घटकांचा चांगला स्रोत. या भाजीमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असू शकतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात. कशी खावी? पाथरीची भाजी स्वच्छ धुवून तिची साधी भाजी, सूप किंवा डाळीसोबत बनवून खाऊ शकता. तेल आणि मसाले कमी वापरल्यास तिचे पोषण मूल्य अधिक चांगले टिकून राहते. महत्त्वाची सूचना. लक्षात ठेवा, पाथरीची भाजी हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. जर तुम्हाला किडनी स्टोन, मूत्रसंस्थेचा संसर्ग किंवा इतर गंभीर समस्या असतील तर डॉक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितींसाठी आपल्या हेल्थ मंत्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.